बाळा, राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसापेक्षा प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसे चांगली, कारण त्याच्या रागामध्येही एक काळजी दडलेली असते. त्याचे शब्द आपल्याला कठोर वाटतात पण भावना मात्र निरपेक्ष असतात. ती माणसं बोलून जातात पण मनात काहीच ठेवत नाहीत. त्याचा राग हा क्षणभंगुर असतो, त्याचा प्रेम हे आयुष्यभर टिकतं, कारण नातं त्याच्यासाठी खूप मौल्यवान असतं. अशा माणसांना समजून घ्या, कारण ते हरवले तर पुन्हा मिळणार नाहीत. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नदीचे पाणी गोड असतं, कारण ते नेहमी देत असतो. समुद्राचे पाणी खारट असतं, कारण तो फक्त घेत असतो. नाल्याचे पाणी दुर्गंधी देतो, कारण ते ठप्प झालेलं असतं. हेच तर खरं आयुष्य आहे. जिंदगी आहे. देत राहिलं तर लोकांना गोड वाटेल, देत राहाल तर लोकांना गोड वाटल, घेत राहाल तर खराब वाटाल, आणि जर थांबलात तर लोक तुम्हाला निरुपयोगी समजतील. सत्कर्म हाच खरा जीवनचा मार्ग आहे. सत्य वाटत असेल तर एक लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करा. कोणी पहाटे 5 वाजता उठून दिवस सुरू करतो, तर कोणी रात्री 2 पर्यंत मेहनत करतो. कोणी 22व्या वर्षी बिझनेस सुरू करतो, तर कोणी 35व्या वर्षी स्वप्न पाहायला सुरुवात करतो. काही लोक ही 2 वर्षात यशस्वी होतात, तर काहींना 10-10 वर्ष लागतात, पण दोघेही यशस्वी होतात आपापल्या वेळी. त्यामुळे तुलना करणे थांबवा. तुमचं आयुष्य, तुमचा प्रवास आणि तुमचं वेळापत्रक हे वेगळं आहे. उशीर झाला तरी हरकत नाही. लवकरच सुरुवात केली तरी घाई करू नका आणि मजेत जगायचं आहे. आपल्या पद्धतीने, शांतपणे आणि विश्वासाने. भगवंतावरती विश्वास ठेवा. सर्व काही शक्य होईल. सहमत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. जेवढा गप्प बसणारा माणूस तेवढा आतून फडफडणारा, जेवढा मत्तीला धावणारा तेवढा स्वतःला दुःखात बुडलेला, जेवढा हसणारा तेवढाच आतून तुटलेला, जेवढा शांत दिसणारा तेवढाच मनात वादळ घेऊन चालणारा, जेवढा स्वतःवर हसणारा तेवढाच अनुभवाने पोळलेला, जेवढा सगळ्यांना समजून घेणारा तेवढंच स्वतःला कोणालाच न कळणारा. माणसाची वेगळी रूप आहेत. त्यामुळे लोकांचा विचार तुम्ही करू नका. लोक विचारतील काय करतोस हे, म्हणून नाही की त्याचं खरंच काळजी आहे, तर तुम्ही की तुझी औकात किती आहे हे कळवावं. नोकरी करतोस की पगारीची, दुकान आहे की किती मोठं आहे, शेतकरी आहेस तर किती एकर जमीन आहे, सरकारी परीक्षा देतोस, अजून किती वर्ष देणार, अशी लोकांची प्रश्न. आणि जेव्हा त्यांना तुझी औकात कमी वाटेल तेव्हा खोटं समाधान देतील, मनात खुश होतील आणि निघून जातील. त्यामुळे अशा लोकांना महत्त्व देऊ नका. त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. विश्वास ठेवायचाच असेल तर परमेश्वरावरती, भगवंतावरती ठेवा, कारण तो प्रत्येक वेळी आपल्या प्रिय भक्ताच्या पाठीशी असतो. सहमत असाल तर होय देवा असे टाईप करा आणि हा संदेश 2 जणांना शेअर करून संदेश शेवटपर्यंत ऐका. बायकोचं रडणं दुःखदायक असतं, पण हेही तितकंच खरं आहे की एखाद्या पुरुषाचं रडणं म्हणजे जणू हातावरच्या रेषा मिटून जाणं. ईश्वराने स्त्रीला बाहेरून कोमल आणि आतून शक्तिशाली बनवलं आणि पुरुषाला बाहेरून कठीण आणि निरासक सारखं आणि आतून एखाद्या लहान बाळासारखा. म्हणूनच जितकं प्रयत्न एखाद्या स्त्रीच्या हसण्याचं कारण जपण्यासाठी करावं लागतं, तितकंच प्रयत्न एखाद्या पुरुषाच्या डोळ्यातलं पाणी थांबवण्यासाठी सुद्धा व्हायलाच हवं. स्त्री आणि पुरुष दोघांवर ही दुनिया उभी आहे. पुरुष पुढे चालतो ढाल बनून आणि स्त्री थोडे मागे चालते त्याचं पाऊल डगमगू नये म्हणून. त्यामुळे आपल्या जीवनाचा साथीचा सन्मान करा, आदर करा आणि भगवंतावरती
विश्वास ठेवा, टेन्शन घेऊ नका, सर्व काही व्यवस्थित होईल. भगवंतावरती विश्वास ठेवून काम करत राहा, सर्व तुमच्या मनासारखं नक्कीच होईल. लोक बोलतील, प्रत्येक वेळेस लोकांना दोष देत बसू नका. आई बाबा, नशीब, समाज, परिस्थिती हे सगळं बदलत नाही, पण आपण मात्र स्वतः बदलू शकतो. कोणाशी ना स्पर्धा, कोणाशी ना कॉम्पिटिशन, फक्त स्वतःशी प्रामाणिक. रोज थोडं वाचायचं, थोडंसं लिहायचं, थोडंसं शिकायचं आणि थोडंसं कमवायचं, पण थांबायचं का नाही. लोक हसतील, टाळतील, दुर्लक्ष करतील, पण आपलं काम फक्त एकच, शांत राहून स्वतःला चांगल्या पद्धतीमध्ये घडवायचं. आपल्याला बदलाचा गोंधळ नको, फक्त परिणाम एवढा मोठा की लोक विचारतील की तू हे कसं केलं. त्यामुळे शांततेत काम करा, आवाज यशाचा नक्कीच येईल. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा या कलियुगात इतका पुढं आला आहे की आता सगळी नाते पैशावर अवलंबून झाली आहेत. मग तो बाप मुलाचं नातं असो, नवरा बायकोचं असो, भाऊ बहिणीचं असो किंवा कोणतेही. जोपर्यंत एखादा माणूस कमवत आहे तोपर्यंत तो चांगला आहे, पण तोच माणूस जर एखाद्या कारणामुळे आजारी पडून अंथरुणात खिळला तर त्याचे स्वतःचेच लोक त्याच्या मृत्यूची इच्छा करू लागतात. तो माणूस सगळ्या नात्यासाठी ओझं बनतो. आजकालच्या संसारी प्रेमाची हीच खरी व्याख्या झाली आहे. मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे. आनंदाने भरभरून जगा. शेवटपर्यंत भगवंतावरती विश्वास ठेवा. जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईन, पण बाळा नेहमी लक्षात ठेव, तुझे कष्ट आता संपणार आहेत. उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव, फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी करू नकोस, मी आहे, फक्त तुझं मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. सॉरी स्वामी भक्तांनो. तुम्हाला संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका. जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो.